कोल्हापूरच्या कागलमध्ये पांढऱ्या टोप्या घालून नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला। यावेळी मतदानासाठी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळालाय। मतदानासाठी कागलकरांनी मतदान केंद्रावर एकच गर्दी केल्याचंही पाहायला मिळतंय। तर कोल्हापूरच्या कागलमध्ये पांढऱ्या टोप्या घालून नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे। यावेळी मतदानासाठी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसतोय आणि तिथून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 9 वाजेपर्यंत 12% मतदान झालेलं आपण कागलमधले दृश्य पाहिले तर पांढऱ्या टोप्या घालून एकत्रित मतदान करण्यासाठी मतदार या ठिकाणी आल्याचे दृश्य पाहायला मिळतात। अतिशय ईर्षेनं आणि चुरशीनं आपण पाहतो की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मतदान सुरू आहे। एक गड्डा मतदान जे बोललं जातं गावागावात त्याच पद्धतीचं मतदान अनेक ठिकाणी होते। ही कागलमधले दृश्य आहेत। आपण पाहतो की मोठ्या संख्येनं मतदार एकत्र येऊन या ठिकाणी मतदान केंद्रावर पोहोचलेले आहेत। ही दृश्य जर पाहिली तर संत रोहिदास विद्या मंदिरच्या परिसरातील आणि एकूणच आपण पाहतोय की हे सर्वजण या ठिकाणी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आलेले आहेत। एकूणच आपण पाहतो की मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह आहे, कारण आपण पाहतो की ही गावातली गटातटाची जी निवडणूक आहे त्या निवडणुकीच्या निमित्तानं अशा प्रकारची दृश्य आपल्याला पाहायला मिळतात। एकूणच आपण पाहतो की एका गल्लीतील हे सर्व मतदार एकत्र येऊन या ठिकाणी मतदानाचा अधिकार बजावतात। लहान मुलांना देखील त्यांनी आपल्या सोबत आणलेलं हे दृश्य बघू शकतो। एकूणच अतिशय बोलकी अशा प्रकारची दृश्य आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। कॅमेरामॅन मिथुन प्रताप नाईक, झी24 तास, कागल, कोल्हापूर। तर कागलकरांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे। सकाळपासूनच मतदान केंद्राबाहेर कागलकरांची मोठी गर्दी पाहायला मिळते। अनेक जण हे पांढऱ्या टोप्या घालून मतदानाचा हक्क बजावण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत। मोठी गर्दी आपण मतदान केंद्राबाहेर पाहतोय। कागलमध्ये देखील बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। आज सकाळपासूनच नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली आहे।